अर्थातच बुलेटिनची एका मोठ्या बातमीने करूया। हगवणे कुटुंबियांच्या पोलीस कोठडीत वाढ झालेली आहे। आज त्यांची पोलीस कोठडी संपलेली होती, त्यामुळे पुन्हा त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना 31 मे पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे। नवरा शशांक हगवणे, सातू लता हगवणे आणि नणंद करिश्मा हिला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। या घडीची महत्त्वाची बातमी आहे, हगवणे कुटुंबीय हे प्रकरण गेल्या आठवड्याभरापासून प्रचंड गाजतं आहे। 15 दिवस झाले या हगवणे कुटुंबाच्या छळाच्याच बातम्या आपण बघतो आहोत। वैष्णवीचा छळ करून कसं तिला आत्महत्या करायला भाग पाडलं, या सगळ्याविषयी रोज नवनवे खुलासे या सगळ्या हगवणे कुटुंबियाच्या जी माहिती पोलीस घेत आहेत त्यातून उघड होत आहेत, खुलासे होत आहेत। आज मोठी बातमी अशी येते की सगळ्यांना कोर्टात हजर करण्यात आलं। आपण या सगळ्याविषयी थेट जाऊया आमचे प्रतिनिधी अभिजित यांच्याशी बोलायला। अभिजित, आज कोर्टात हजर केलं हगवणे कुटुंबाला, काय माहिती पोलीस कोठडी संदर्भातली? सुवर्ण, आपण पाहतोय की वैष्णवी हगवणे प्रकरणातले जे 5ही आरोपी आहेत, जे हगवणे कुटुंब आहे, सासू सासरा दीर नवरा आणि नंद, या 5ही आरोपींची पोलीस कोठडी संपल्यानंतर या 5ही जणांना आज दुपारी पिंपरी चिंचवड पोलिसांनी खरं तर पुणे जिल्हा सत्र न्यायालयात हजर केलं होतं आणि या सर्व 5 जणांची पोलीस कोठडी वाढवून देण्याची मागणी खरं तर पोलिसांनी न्यायालयासमोर केली होती। त्याच पार्श्वभूमीवर आता पहिले जे 3 आरोपी आहेत, म्हणजे वैष्णवीचा नवरा, तिची सासू, तिची नणंद, या तिघांना 1 दिवसाची, तर राजेंद्र हगवणे आणि तिच्या दिराला 31 मे पर्यंत पोलीस कोठडी जी आहे ती सुनावण्यात आलेली आहे। या सगळ्यांमध्ये जो कोर्टात जो आर्ग्युमेंट झालं, जी सुनावणी झाली, जो युक्तिवाद झाला, तो लक्षात घेण्यासारखा आहे। जे सरकारी वकील आहेत त्यांनी जे खरं तर मुद्दे मांडलेत की या 5ही आरोपींचे फोन आम्हाला जप्त करायचे आहेत, या फोनमध्ये अनेक बाबी, अनेक व्हिडिओ, अनेक चॅट्स जे असतात ते असू शकतात, ते सगळे रेकॉर्डवर घ्यायचे आहेत, ते तपासायचे आहेत। या सगळ्या प्रकरणातला जो अजून एक आरोपी आहे निलेश चव्हाण, त्यांनी देखील मदत केल्याचं दिसते, त्या आरोपीला अटक करायची आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर आम्हाला या 5ही आरोपींची पोलीस कोठडी जी आहे ती वाढवून द्या अशी मागणी सुवर्ण जी आहे ती कोर्टात खरं तर करण्यात आली होती। तर दुसरीकडे सर्वात महत्त्वाचा युक्तिवाद जो आहे तो आरोपींच्या वकिलाचं लक्षात घेण्यासारखं आहे, कारण आरोपीच्या वकिलांनी थेट वैष्णवीच्या चारित्र्यावर संशय घेतलेला पाहायला मिळतोय। एका अज्ञात इसमासोबत वैष्णवीचे काही चॅट्स आहेत म्हणून तिला माहेरी जायला सांगितलं होतं। ते चॅट्स नेमके काय आहेत आणि त्या चॅट्समधून नैराश्य आलं असेल आणि म्हणून तिने आत्महत्या केली असेल। याही आधी 2 ते 3 वेळा वैष्णवीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता, असा युक्तिवाद थेट सरकारी जे आरोपीचे वकील आहेत त्यांच्याकडून करण्यात आला होता। आणि या सगळ्या ग्राउंड्सवर जी सुनावण्यात आली किंवा जी खरं तर सुनावण्यात आलं ते 1 दिवसाची पोलीस